तर मित्रांनो नमस्कार. मी सदानंद तानाजी चव्हाण. आज आपण आपल्या 2 एकर डाळिंब बागेसाठी अंकुश पाटील सरांच्या टेक्नॉलॉजीचं 05234 100 लिटर तयार करणार आहे. तर त्यासाठी आपण आज सगळं साहित्य आणलेलं आहे. हे आहे फॉस्फरिक ॲसिड फोस्ट्रोकमधलं 85%. तर हे आपण 20 किलो घेतलेलं आहे. आणि दुसरं आहे हे आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड. हे 9 किलो आपण घेतलेलं आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड. आणि हे कॉपर आहे, तर हे 1 किलो घेतलेलं आहे. हे सर्व प्रमाण 100 लिटर 05234 तयार करण्यासाठी एवढं आपल्याला लागणार आहे. त्याची कृती पण आपण बघूया कशी करायची. तरी आपण पाणीसुद्धा आरोचं पाणीसुद्धा आणून ठेवलेलं आहे आपण. सर्वप्रथम आपण त्या बॅलरमध्ये तयार करणार आहे. तर यामध्ये आपण आधी 60 लिटर आरोचं पाणी ओतून घेणार आहे आणि त्यामध्ये परत फॉस्फरिक ॲसिड 20 किलो ओतून घेणार आहे. आणि दुसऱ्या ड्रममध्ये सेपरेट 25 लिटर पाणी घेऊन त्यामध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकायचं आहे. आणि ते मिश्रण दोन्हीचं परत एकत्र हळूवारपणे करून हलवत राहावं लागते. ते एकजीव होऊन ही प्रक्रिया चालू होणार आहे. तर सर्वप्रथम आपण यामध्ये 60 लिटर पाणी ओतून घेऊया. तर यामध्ये आपण 60 लिटर आरोचं पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण 25 लिटर पाणी घेणार आहे आणि यात पोटॅशियम हायड्रॉक्साईड 9 किलो त्यात विरघळून आपण घेणार आहे. तर आता हे पाणी आपण घेतलेलं आहे मोजून व्यवस्थित. तर सर्वप्रथम आपण फॉस्फरिक ॲसिड या 60 लिटर पाण्यात ओतून घेणार आहे. त्यात आपण फॉस्फरिक ॲसिड 20 किलो मिक्स करून घेतलेलं आहे 60 लिटर पाण्यामध्ये. हे चांगलं मिक्स करून आपण घेत आहे. पदार्थ हे असताना स्फोटक आहेत, त्यामुळं थोडं जरा करताना काळजीपूर्वक करावं लागते. हात शक्यतो कुठल्याला लागून द्यायचा नाही. वाफ असते फॉस्फरिकमध्ये. पोटॅशियम बी पाणी टाकले की त्याची त्यामुळं पीठ तयार होणार आहे त्यामुळे थोडं बनवताना जरा काळजी घ्यावी. तर शेतकरी मित्रांनो, हे 9 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे. तर आपण ह्या पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, याची रिॲक्शन व्हायला चालू झाली आहे. आवाज बघा. हे हिट त्याची धारा वाढायला चालू झालेली आहे. एकदम 100 डिग्रीच्या पुढे टेम्परेचर जाते. शेतकरी मित्रांनो, हे असं द्रावण हे पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं तयार झालेलं आहे. पाण्याचा पूर्ण विरघळून झालेलं आहे. तर हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड या फॉस्फरिक ॲसिड वतलेल्या पाण्यामध्ये आपण हळूहळू मिक्स करत ढवळत मिक्स करून घेणार आहे.
तर एकदम हे वाटायचं नाही, थोड्या प्रमाणात असं बारीक धार लावूनच वाटायचं आहे आणि मिक्स करून त्याचबरोबर मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम हिट पूर्ण झालेली आहे, वाफा चालू झाले त्यातनं. हे दुसरा अंडा मी तयार केलेला आहे 100 लिटर. पहिल्या वेळेस 100 लिटर तयार आपण केलेलं होतं, ते संपले गेलेली. आता हे दुसऱ्यांदा तयार केलेलं आहे. रिझल्ट बी खूप चांगला लागलेला आहे. फक्त करताना थोडी काळजी घ्यायची आपल्याला. शक्यतो नाकाला बांधायचा, हाताला ग्लोव्ज बीज घालायची आणि हात शक्यतो त्याला लावून लागला नाही पाहिजे एवढी काळजी घ्यायची. बाकी एवढं काय त्यात तसं नाही घ्यायचं. तर एकदम फिट अशी जी झाली शेतकरी मित्रांनो, याची हात सुद्धा हाताचं एकदम चटकं बसते त्याची गुलाब असून सुद्धा. म्हणजे आपण हळूवारपणे हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड पूर्ण ह्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. हलवत हलवत 1 लिटरच्या माग्यानं बारीक धार लावत आपण ते मिक्स करून घेतलेलं आहे. तर हे बघा, ह्या पद्धतीने हे तयार झाले. आता म्हणजे प्रक्रिया चालू आहे ही तयार होण्याची. आता हे चांगले 8 ते 10 जवळजवळ 12 तासापर्यंत हिट राहते, त्यामुळे त्या हिटमध्ये ते तयार होऊन जाते आपले व्यवस्थित. तर आता शेवटचा एक राहिले आपलं प्रोडक्ट टाकायचं. तर ते आहे कॉपर सल्फेट. हे 100 लिटर साठी 1 किलो कॉपर सल्फेट आपण त्यात टाकणार आहे. कॉपर सल्फेट आपण टाकून घेतलेलं आहे. फक्त व्यवस्थित ढवळणे महत्वाचं आहे. हलवत हलवतच पोटॅशियम हायड्रॉक्साईड मिक्स करून घ्यायचं याच्यात. बघा कलर याचा कॉपर सल्फेटमुळं निळसर होणार आहे. असा क्वालिटी म्हणा, वास म्हणा, त्याचा सेम ह्यासारखाच आहे, वॉटर सोल्युबल सारखाच. कारण जे प्रोडक्ट आहे त्यात तेच आपण कच्चा मटेरियल आणून असं तयार केलेलं असल्यामुळं क्वालिटी तीच राहते. फक्त आपण काय सोडतोय, कुठली ग्रेड सोडतोय हे आपल्याला समजतंय. किती टक्के आपण काय वापरले दोन्ही घटकातलं. हे अशा पद्धतीनं आपलं 05234 अंकुश पाटील सरांची ग्रेड तयार अशी होणार आहे. ह्याचं वापरण्याचं प्रमाण आपण डाळिंबासाठी 5 लिटर ते 10 लिटर पर्यंत सुद्धा वापरतोय हे. आणि स्प्रेमधून जर घ्यायचं असेल तर 5 मिली साधारणतः 1 लिटर 200 लिटर पाण्यासाठी वापर करतोय आपण. रिझल्ट चांगला आहे, कमी खर्चात होतोय. शेतकरी मित्रांनो, हे आपलं 100 लिटर 05234 तयार झालेलं आहे. एकदम सोपी पद्धत आहे करायची. उद्यापासून आपण लगेच वापर त्याचा चालू करू शकतो. लगेच आता ह्याची हिट गरम आहे, गार झालं उद्या लगेच आपण वापरायला चालू करू शकतो. तर ह्या 100 लिटरसाठी खर्च आपल्याला साधारणतः 3 वस्तू आपल्याला लागलेल्या आहेत. कॉपर सल्फेट, पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि 85 टक्क्यातलं फॉस्फरिक ॲसिड 4 स्ट्रोक मधलं.
तर ह्या 3 वस्तूचा खर्च आपल्याला 100 लिटरला साधारणतः 7,000 रुपये खर्च आलेला आहे त्याचा. तर 7,000 रुपयामध्ये हे 100 लिटर 05234 आपलं तयार झालेलं आहे. जर मार्केटमधून जर आणायचं असलं एवढं, तर जवळजवळ 25,000च्या आसपास 22, 23, 24 पर्यंत त्याचा अमाऊंट जाणार आहे. तर एवढ्या 25,000चं औषध आणि आपण घरी तयार केलं 7,000, तर एवढी आपली पैशात बचत बी होते, क्वालिटी बी चांगली राहते आणि पिकाला बी आपण 100 लिटर वापरून बघितल्यामुळं रिझल्ट बी आपल्याला छान लागलेला आहे. त्यामुळे आता आपण नेहमी आपलं हे तयार करणार आहे. तर पुढचा व्हिडिओ आपण सोयाबीन बी, पहिल्यांदा आपण सोयाबीन चंक्सपासून बनवलं होतं अमिनो ॲसिड. आपण सोयाबीनच्या बियापासून 100 लिटर अमिनो ॲसिड बनवणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.